कोणतं गाणं म्हणतोस? येस का? नाही समजत नाही. छान वाटते आणि इथे बसल्यावरती पण बरं वाटतं, पाय ठेवायला सॉफ्ट आहे. पनीर घोटाला आणि आत्ता बनवलेली चण्याची रस्सा भाजी आणि चपाती. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि तोही श्रावणातला पहिला शुक्रवार. खूप छान दिवस आहे. त्यामुळे महेश गुरव सकाळीच मला म्हणाले की आपण आज जवळच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. तर सकाळी माझी काही तयारी नव्हती, म्हणजे जाण्याची तयारी वगैरे काही नव्हती केली. त्यामुळे मी बोलत होती की आपण संध्याकाळी जाऊ, परंतु ते म्हटले संध्याकाळी जास्त लेट होईल, मला ऑफिसमधून यायला वेळेवर जमेल की नाही माहिती नाही, त्यामुळे तू आत्ताच चल असं ते आग्रह करत होते. त्यामुळे मी पण पटकन आवरून घेतलं, कारण सकाळी सकाळी कसं बाहेर पडता येत नाही मला तरी, कारण दूधवाला येतो, त्याचबरोबर सुनीताताई येतात, तर त्यामुळे असं सकाळी सकाळी मला पटकन बाहेर निघता येत नाही. परंतु त्याने जास्तच आग्रह केला, त्यामुळे मी निघाली आणि मग छान दर्शन झालं. सुनीताताई का आल्या नव्हत्या, त्यामुळे मी पटकन निघाले आवरून. आणि सोबत मी मोबाईलसुद्धा घेतला नव्हता शूट करायला, आणि माझा विचार पण नव्हता की आज शूट करेन की नाही. परंतु घरी आल्यावरती मला असं वाटलं की आपण शूट करायला पाहिजे होतं, मोबाईल घेऊन जायला पाहिजे होतं. पण काही हरकत नाही, माझं दर्शन तर खूप छान झालं. आज श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी मी ओटी भरून आली देवीची, आणि त्यामुळे मला खूप मस्त वाटलं आणि त्यांना पण खूप बरं वाटलं. दर्शन घेऊन ते ऑफिसला गेले आणि मी घरी आली. घरी आल्या आल्या लगेच सुनीताताई पण आल्या आणि मग त्यांनीसुद्धा झाडलोट केली, लादी वगैरे पुसली. त्यांचं झाल्यानंतर लगेच मी देवपूजा करायला घेतली, कारण देवपूजा वगैरे काहीच केलं नव्हतं, मी तशीच बाहेर पडली होती. त्यामुळे त्यांनी बाहेरचं वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि मग नंतर मी रांगोळी वगैरे काढली आणि खूप छान प्रसन्न वाटलं. आज मी तुम्हाला देवांची पूजा दाखवलीच नाही, तर मी दाखवीन संध्याकाळी तुम्हाला. तर हे सगळं झाल्यानंतर सुनीताताई गेल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. वेदांसाठी पनीर पराठा बनवते. सध्या वेदांचं रुटीन बदललेलं आहे. 2-3 दिवस झाले तो आता टिफिनला सोया घेऊन जातो आहे, कारण सोया संध्याकाळी आल्यावरती खायला त्याला खूप वेळ जातो. त्यामुळे त्याने असं विचार केला की सोया आपण टिफिनमध्ये घेत जाऊ आणि आल्यावरती पनीर पराठा खात जाऊ, असं त्याने ठरवलं आहे. त्यामुळे मग मी आता सकाळी सकाळी उठून त्याला सोया बनवते टिफिनसाठी. आणि केतूला रोज आता आजकाल पनीर घोटाला खूप आवडायला लागला, त्यामुळे रोज पनीर घोटाला बनवते. त्यानिमित्ताने बिचारी पनीर खायला लागलेली आहे. त्यामुळे मी आता रोज सकाळच्या टिफिनला पनीर घोटाला असतो आणि संध्याकाळी मग वेगळं काहीतरी भाजी वगैरे बनवते. ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना रोज बीट, गाजर हे खायला सांगितले डॉक्टरांनी, परंतु रोज रोज खायला पण कंटाळा येतो. परंतु आज काल वेदांत ओरडत होता आम्हाला सगळ्यांना, त्यामुळे आता परत सुरू करायचं आहे. आता इथे वेदांचे पराठे पण करून झाले आणि माझ्यासाठी आणि केतूसाठी चपात्या लाटून घेते. आता भाजी तर रेडीच आहे पनीर घोटाला, आता फक्त चपात्या लाटून घ्यायचे. तर चला मंडळी, आता मी पटपट ह्या चपात्या लाटून घेते. तर आता चपाती आणि पराठे वगैरे सगळे झाल्यानंतर मी ओटा स्वच्छ करून घेते, कारण ओटा खूप खराब झालेला आहे आणि आज शुक्रवारसुद्धा आहे. त्यामुळे आज गॅस ओट्याची पूजासुद्धा करायची आहे. त्यामुळे आत्ता मी सकाळी स्वच्छ करून घेते, डीप क्लीन करून घेते आणि संध्याकाळी पुन्हा फक्त पाण्याने धुवून घेईन शेगडी वगैरे. तर खूप खराब झाली होती, त्यामुळे सुरुवातीला मी विम लिक्विड टाकलं आणि त्याच्यानंतर आला ओतलेला आहे. थोडासा आला ओतायचा, म्हणजे ते जे डाग असतात ते पटकन निघतात. तर आता इथे घासणीच्या साहाय्याने घासून घेते. तर इथे जे स्टीलचं आहे तिथेच मी जास्त घासणीने घासून घेते, बाकी काचेवरती जास्त असं मी घासून घेत नाही. तर आता जितकं आपण स्वच्छ घासू तितकी ती क्लीन अशी चकचकीत अशी होते ही शेगडी. तर चला मंडळी, पटपट मी आता हे आवरून घेते, कारण आता केतू पण स्कूलमधून येईल आणि मग तिची गडबडसुद्धा सुरू होईल. ती आल्या आल्या जरा थोडीशी रिलॅक्स असते, ती अशी आल्यावरती लगेच गप्पा मारायला लागतात, नाही तर तिला राग येतो. गप्पा नाही मारल्या तर चिडचिड करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या मुलांशी आपण गप्पा मारणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना त्यांच्या मनातले काही विचार असतात किंवा शाळेमधल्या काही गोष्टी असतात ते सांगायचे असतात. आणि आमची केतू इतकी बडबड करते की तिला बडबड करणं खूप आवडतं. तशी तर मी पण खूप बडबड करते, परंतु तिच्यापेक्षा जास्त नाही मी बडबड करत. त्यामुळे आता तिचं सगळं ऐकून घ्यावं लागतं. शाळेमधलं जे काही रुटीन असतं ती सगळं मला सांगत असते आणि मला खूप मजा येते. ती आली की आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे खूप छान वाटतं, कारण आमच्या घरामध्ये तीच जास्त बडबडी आहे आणि ती जर का शांत असेल तर आम्हाला सगळ्यांना करमतच नाही. तर चला मंडळी, आता मी पटपट आवरून घेते.
बघू शकता तुम्ही गोटा एकदम मस्त चकचकीत झालेला आहे, सगळं स्वच्छ झालेलं आहे. मस्त असा ओटा क्लीन झालेला आहे, एकदम स्वच्छ झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहे आणि आता केतूसुद्धा घरी आलेली आहे स्कूलमधून. सकाळची जी काही कामं असतात ती माझी झालेली आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुम्हाला स्वयंपाकामध्ये दाखवते. दुपारच्या चपाती बनवलेली आहे आणि वेदांसाठी मस्त गरम गरम पनीर पराठा बनवलेला आहे. त्याचबरोबर आज पनीर घोटाला बनवलेला आहे सकाळी, तो अजून उरलेला आहे. तर केतू इथे जस्ट आलेली आहे आणि बसलेली आहे. हातपाय तोंड धुतले का नाही धुतले? कंटाळा आला आहे. बरं ठीक आहे. जेवलीस का? टिफिन खाल्ला? सगळा संपवला काय केतू? हां, सध्या आपण रोज काय बनवते सांग बरं आपल्या ऑडियन्सला? पनीर घोटाला. सध्या 2 ते 3 दिवस झाले कंटिन्युअसली पनीर घोटाला बनवते आणि केतूला खूप आवडते. पनीरची भाजी नाही आवडत ना, पनीर घोटाला आवडायला लागलं आहे केतूला आमच्या. त्यामुळे रोज आता तिला मी पनीर घोटाला देते. म्हणजे सकाळच्या टायमिंगला पनीर खाऊन होतं आणि मग संध्याकाळी आपली वेगळी भाजी आपण करू शकतो, बरोबर ना? कधी. आणि मंडळी, काल होता गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे खूप छान दिवस होता, शुभ दिवस होता. त्याचबरोबर काल दीप अमावस्या होती. तर खूप छान दिवस गेला कालचा, परंतु मी काल शूटच केलं नाही. फक्त दीप अमावस्येचं शूट केलं आणि ते रीलमध्ये टाकलं आहे. तर तुम्ही तो रील नक्की पहा. आणि ॲक्च्युली मी शूट केलं होतं थोडंफार, परंतु स्टार्टिंग नव्हती केलेली, त्यामुळे पुढे पण मी काही केलं नाही. कारण 2 दिवस झाले जिममध्ये जास्त वर्कआउट होत असल्यामुळे मी थकलेली होती आणि त्यामुळे मी काल आराम केला. तर चला, आजचा व्हिडिओला तर मी सुरुवात केलेली आहे. आजचा व्हिडिओ नक्की पहा. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आता मी बाहेर आलेली आहे. बघू शकता बाहेरचं वातावरण. आज सकाळपासून पाऊस पडतोय आणि आता थोडा थांबला असं वाटलं, परंतु आकाशात भरपूर काळे ढग आलेले आहेत आणि रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. कारण अजून 2-3 दिवस तरी अजून पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. वेदांत पण आला आहे गॅलरीमध्ये. झोपलेलंच काय तू? आम्ही पण झोपलेलो, कारण बाहेर थंडगार वारा सुटला आहे, पाऊस पडतो त्याच्यामुळे झोप येते. हे बघा, आकाशामध्ये अजून काळे भोर ढग आहेत. पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. काय करणार आहेस आता तू वेदांत? लेक्चर चालू आहे माझं. लेक्चर चालू आहे. जेवलंस की नाही? टिफिन खाल्ला तो. टिफिन संपवला नव्हता तू? तोच. मला वाटलं आता टिफिन खात बसलेलं काय. आता मी 20 मिनटं झोपलो फक्त. अलार्म लावून. आज आम्ही जिमला गेलो नाही. आज रेस्ट डे होता ना. आता उद्या जायचं आहे. संडे आहे का रे? का संडेला सुट्टी आहे जिमला? आहे ना संडे. पप्पा बोलत होते संडेला सुट्टी आहे जिम. काय माहिती, 5वा येतोय 4था येतो काय? 5वा संडेला सुट्टी आहे. मग आता 5वा संडे नाही येते ना? बघायला लागेल. हे बघा, पाऊस पडायला लागलाय. परत सुरू झालं. आकाशात ढग बरं किती काळे काळे पडलेत. भीती वाटते ना, जास्त पाऊस पडायला लागले की भीती वाटते. कॅमेरा पुसायला लागले वाटतं. थांब. कोणतं गाणं म्हणतोस? गेस कर. नाही समजत नाही. इंस्टाग्राम वरती खूप व्हायरल आहे. तडपाओगे ते ना आता तेरे ते मैं मारी जाऊं,
मी नाही ऐकलं बाबा, हे नाही गाणं ऐकलं. सियाराचं नाही. मला पण एक्झॅक्ट लिरिक्स माहिती नाही, असेच आहे काहीतरी. नाही नाही, मला एकदा म्हण बरं, तुझा आवाज बघूया, ऐकूया. जे काय येतं ते बघूया. तेरे ते मैं वारी जावा. पुढे का प्रॉपर गाणं कर ना, जास्त नाही येत आमच्या वेदांना. गाणं आवडतं की नाही आवडत? आवडतं ना. म्हणायला आवडतं. वेदांत आमचं जास्त गाणी म्हणत नाही, वेदांतला पण आवाज छान आहे. केतू मॅडम तर आमच्या आजकाल बिझीच असतात, गाणं म्हणायला तयारच नाही. तुझा अभ्यास चालू असतो जोरात. अभ्यास चालू असतो, झोप पण भरपूर काढते आजकाल. तर चला मंडळी, आता चहा करते. मी आणि केतू आता चहा पिणार आहे, कारण केतूला आत्ताच झोपेतून उठवलं आहे. तिला झोप आवरत नाही आहे, तर तिला पण थोडंसं चहा करून देते. चला तर मंडळी, इथे माझा चहा रेडी झालेला आहे. ती मला ओतून घेते. मी आता केतूला यामध्ये दूध ओतते. तर आता केतूसाठी थोडंसं चहा, थोडंसं दूध ओतते, कारण ती जास्त चहा नाही पीत. आता कसे थोडे टोस्ट आहेत, त्यामुळे टोस्ट सोबत खाईल चहा. तर आता केतूचा पण चहा उकळलेला आहे. केतू नेहमीच चहा पिते असं काही नाही आहे, कधीतरी मूड असेल तरच पिते. आणि चहा पित नाही ती, फक्त टोस्ट पुरतं खात असते. तर चला, आणि सोबत आहेत टोस्ट. ह्याच्यात मावणा नाही. केतू ए बाळा, आलीस का? ते ठेवते मी. केतू मॅडम इथे बसायला तयार नाही आहे, बेडरूममध्ये गेले. आली ग. घे तुझे चहा काढून घे यातला. पकड माझा पण, मी तुला टोस्ट आणून देते. ट्रेस घ्यायचा ना. सोनू आवाज कमी कर ना बाळा, वेदांचा लेक्चर चालू आहे. हे तर चला मंडळी, मी आता चहा पिते आणि एक टोस्ट खाऊन घेते तिच्यासोबत. कमी साखर टाकल्यामुळे जरा चहा प्यायला बरं वाटतं. आता संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आता मी दिवा लावलेला आहे. जय तुलसी माता. तर मंडळी, हे जे कार्पेट मी डीमार्टमधून आणलेलं आहे, तर हे तुमच्याकडे पण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे छान आहे की नाही, म्हणजे टिकेल की नाही मला माहिती नाही आहे. कारण ह्याचं जे आहे ना, हे चमकतं आहे, तर ते कधी कधी असं वाटते लागतं आहे सगळीकडे. तर हे निघून तर जाणार नाही ना. तर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मी सोफ्याच्या खालीच बरोबर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर असा लुक दिसतो आहे,
छान वाटते आणि इथे बसल्यावरती पण बरं वाटतं, पाय ठेवायला सॉफ्ट आहे. तर चला मंडळी, आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. जास्त काही करायचं नाही आहे कारण चपात्या भरपूर आहेत. आता फक्त मला भाजी करायची, तर चण्याची भाजी करणार आहे. चला. तर इथे चणे आहेत थोडेसे. परवा मी चण्याचीच भाजी बनवलेली, तर त्यातले चणे जरा जास्त होते म्हणून मी काढून ठेवलेले. तर हे भिजवलेले आहेत, त्याला मोड पण यायला लागले थोडे थोडे. तर आता हे 1-2 पाण्याने धुवून घेते आणि कुकर लावून घेते. तर आता इथे कुकर लावलेला आहे मी. तर आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे. तेल छान गरम झाल्यानंतर राई टाकली आहे, हिंग टाकायचे, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टॅमॅटो टाकायचे. छान असं आता हे 2-3 मिनटं परतून घ्यायचे. परतल्यानंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर हे मसाले छान भाजून घ्यायचे. मसाले करपू नये यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आता मी वाफून घेतलेले चणे घालते आणि चणेसुद्धा छान असे मिक्स करायचे. यानंतर इथे मी थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे घालायचे आणि थोडेसे चणे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले होते, ते पण टाकले. त्यानंतर थोडंसं चवीनुसार गूळ टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी आपली ही चण्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तर मंडळी, केतूसाठी ताट तयार करते. इथे पनीर घोटाला आता बनवले आणि चण्याची रस्सा भाजी आणि चपाती. तर चला मंडळी, आता केतूला जेवायला देते मी. पिऊ चल, बाहेर बसतेस का इथेच खाणार आहेस? घे, हात धुवून घे. गरम गरम आहे चण्याची भाजी. जेव. ते बाजूला करा, भूक खराब हवी असेल तर मागून घे. तर मंडळी, आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आमची जेवणं पण झालेली आहे आणि आता मी गॅस ओटा स्वच्छ धुवून घेते. आता सकाळीच छान स्वच्छ क्लीन केलेलं आहे, तरी पण आता मी थोडंसं लिक्विड लावते, विम लिक्विड, आणि पटकन स्वच्छ करून घेते. आता आता एवढं काही जास्त मला स्वच्छ करायची गरज नाही आहे. तर पटपट हे स्वच्छ क्लीन करून घेते आणि ओटा पण असंच, जास्त ओटा काही घाण झालेला नाही आहे. तर चला मंडळी, मी पटपट आवरून घेते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता ओटा छान असं साफ केलेला आहे मी. आणि आता आपण गॅस स्टोवची पूजा करून घेणार आहोत. तर आता इथे मी आरतीचं ताट तयार केलेलं आहे आणि आता आपण सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्या गॅस. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लिहून घेतलेलं आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.